दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री म्हणजे रात्री आपण ही शिवरात्री ची पूजा करायची असते। महाशिवरात्री या दिवशी शंकर आणि पार्वतीचं मिलन झालेलं असतं आणि या दिवशी आपण जास्तीत जास्त महादेवाची आणि पार्वतीची तसंच कार्तिक आणि गणपतीची सेवा करायची असते। या दिवशी बघा आपण बरेच जण मंदिरामध्ये जाऊन अभिषेक घालतात, बरेच जण घरामध्ये अभिषेक घालतात, बरेच जण रुद्राभिषेक करतात। तसंच आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकून आंघोळ करायची। कारण बघा आता महाकुंभ मेळा चालू आहे आणि प्रत्येकाला तिथे महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करायला मिळेल असं नाही, कारण प्रत्येकाला एवढ्या लांब जाणं शक्य नाही। कोणाची लहान मुलं असतील, कोणी आजारी असेल, कोणाची परिस्थिती नसेल, त्यामुळे तिथपर्यंत कोणी जाऊ शकत नसेल त्यांनी बघा ह्या दिवशी घरच्या घरी आपण तीर्थ टाकून गंगाजल टाकून आंघोळ करू शकतो। महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन शिवरात्रीला जर आंघोळ केली तर खूप चांगलं असतं, पण प्रत्येकाला शक्य नसतं। म्हणून आपण उद्या महाशिवरात्री दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायची। सगळ्यात पहिल्यांदा आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे। ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे 5-5:30 वाजता आणि त्यानंतर आपल्या घराची साफसफाई, मुख्य दरवाजा, तुळस इथे स्वच्छ सडा रांगोळी करायची। त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये गंगाजल टाकायचं। त्यामुळं तुम्ही शुद्ध स्नान केलं म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं। प्रत्येकालाच नदी किनारी जाऊन आंघोळ करणं शक्य नसतं, प्रत्येकालाच महाकुंभ मेळ्यात जाऊन आंघोळ करणं शक्य नसतं, म्हणून गंगाजल प्रत्येकाच्या पाण्यामध्ये टाकायचं। तसंच चिमूटभर हळद टाकायची। हे तुम्हाला गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात गंगाजलची बॉटल मिळते, ती तुम्ही आणून ती थोडी थोडी तुमच्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये कुणी तुमच्या आसपास महाकुंभ मेळ्याला गेले असतील, तिथून पाणी आणलं असेल तर ते तुम्ही थोडं कणा शेजाऱ्यांना द्या, त्याचं तेवढं तुम्हाला पुण्य मिळेल। कारण त्यांनी स्नान केलेलं जे तुम्ही ते करता स्नान तुम्ही दिलेल्या तीर्थचं, त्यामुळं तुम्हाला सुद्धा त्याचं आशीर्वाद मिळेल। हे जे गंगाजल आहे हे तुम्ही ज्यावेळेला पाण्यामध्ये टाकत असता आणि ज्यावेळेला आंघोळ करत असता त्यावेळेला तुम्ही हर हर गंगे म्हणून तुम्ही आंघोळ करायची आणि त्यानंतर उद्या दिवसभर नमः शिवाय स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम नमः शिवायचा मंत्र म्हणायचे आणि शक्य असेल तर उद्या शिवलेलं अमृत संपूर्णचं पारायण करा किंवा 11वा अध्याय शिवलेलं अमृतचं पारायण करा। नक्की तुम्हाला भरभरून महादेवाचा आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळेल। तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहेत ते सगळं निघून जातील। मी सुद्धा उद्या संध्याकाळी रुद्राभिषेक घरी करणार आहे, कारण माझ्या मुलीनं गेल्या वर्षी पण रुद्राभिषेक केलेला आणि ह्या वर्षी पण माझी मुलगीच रुद्राभिषेकला बसणार आहे, कारण तिला महादेवाच्यावरती तिचा खूप विश्वास श्रद्धा आहे आणि ती उद्या रुद्राभिषेक करणार आहे। त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये टाकेन किंवा शॉर्ट व्हिडिओ त्याचा टाकेन, तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही कुणाचाही व्हिडिओ बघत असाल, मग तो कुणाचा आरोग्यविषयी असेल, बातमीचा असेल किंवा कॉमेडी असेल किंवा अजून कुणाचा असेल, तर त्यांच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करत जा, कारण जो व्हिडिओ बनवतो त्याला प्रोत्साहन मिळतं। तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं काही नुकसान होत नाही, पण जो व्हिडिओ बनवतो त्याला तुमचं प्रोत्साहन नक्की मिळतं। माझ्या मुलीचे सुद्धा लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ ती बनवते, त्यामुळे तुम्ही तिच्यासुद्धा व्हिडिओना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। मी तिची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। महादेव, शंकर पार्वती, गणेश कार्तिक तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तुमच्या आयुष्यातलं दुःख, संकट
जे काय आहे वाईट शक्ती जे आहे ते सगळं निघून जाऊ दे, तुम्हाला उत्तमाचं आरोग्य मिळू दे. श्री स्वामी समर्थ.